नाशिकच्या गोविंदनगर इथे 16 एप्रिल रोजी उबाठाचे एक दिवसीय निर्धार शिबिर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करतील. शिवतीर्थावरती पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे गरजले. राज ठाकरेंनी ईव्हीएमवरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. हा हरलेला पक्ष म्हणतात. झालं, निवडणुका संपल्या, मनसेला मतदान करणाऱ्यांचे आभार, ईव्हीएममुळे ज्यांची मतं दिसलेली नाहीत त्यांचे देखील आभार, असं म्हणत राज ठाकरेंनी ईव्हीएमवरून निशाणा साधला. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल, आमचं ऐकणार असाल तर मनसे पाठिंबा देईल, अशी ऑफर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिली. तसंच राज्याकडे नीट लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी फडणवीसांना दिला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा आम्ही केली होती, मात्र सद्यस्थितीत असं करता येणार नसल्याचं अजित पवारांनी वक्तव्य केलं. याचा अर्थ भविष्यात कर्जमाफी देता येणार नाही असा होत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाईंनी दिलं. गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवरती जमिनीवरनं केलेल्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. महाजनांना कल्पना नसेल ही जमीन वडिलोपार्जित आहे, त्यांचा जन्म झाला नसेल तेव्हापासून ही जमीन माझ्याकडे. माझा संघर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक नाही, अशा शब्दात खडसेंनी महाजनांना उत्तर दिलं. पालिकेतील 7 उपायुक्त तसंच 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात काही सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली असून काहींना पदभार विभागून दिला गेलाय. दरम्यान काही धाडसे आणि अल्पावधी ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती वादग्रस्त गाणं तयार केल्यामुळे वाद निर्माण करणारा कुणाल कामरा अखेर मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरा जाणार आहे. कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलंय. एसटी महामंडळानं नव्यानं खरेदी केलेल्या 40 बसेस पुणे विभागाला मिळालेल्या आहेत. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर या बसमुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळणार आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागांना प्रत्येकी 10 एसटी बसेस देण्यात आल्या. LLB 3 वर्ष आणि 5 वर्ष अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी 1 ते 3 एप्रिल दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शासनाचे वेगवेगळे विभागात कार्यरत आहेत. तरी देखील बालमृत्यू आणि कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. देशभरात रॅगिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होते. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2022 ते 2024 दरम्यान राज्यातील सर्वाधिक 61 रॅगिंगच्या तक्रारी आल्या आहेत. हे विद्यापीठ रॅगिंगच्या तक्रारीबाबत देशात 3ऱ्या क्रमांकावरती आहे. महाराष्ट्र शासनानं राज्य माशाचा दर्जा दिलेल्या पापलेट माशाच्या लहान पिलांची कत्तल होते. त्यामुळे महाराष्ट्राचा राज्य मासा पालघर जिल्ह्यात संकटात सापडला असून मत्स्य व्यवसाय विभागानं या लहान पिलांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची गरज अन्य मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी झाली आहे. गतवर्षी 91,730 पेट्यांची आवक झाली होती. यावर्षी फक्त 50,882 पेट्यांची आवक झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरात मोठी वाढ झाली होती. झेंडूच्या फुलांचे दर 50 ते 60 रुपये किलो असताना फुल विक्रेते 7 ते 8 फुलांचा हार 70 ते 80 रुपये प्रति नगानं विक्री करत होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसला. सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाणांच्या दरात प्रति पाकिट 37 रुपयांची वाढ झाली आहे. सलग 5 वर्षातली ही दरवाढ 171 रुपयांची आहे. इतर कृषी निविष्ठांसोबत बियाणांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. LED बल्बचा वापर झपाट्यानं वाढलेला आहे. मात्र जागतिक संशोधनातनं असं दिसून आलंय की LED दिव्यांचा जास्त वापर केल्यामुळे शरीरात व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची कमतरता निर्माण होते. LEDच्या दीर्घकाळ संपर्कात असणाऱ्यांना व्हिटॅमिन D आणि B12च्या कमतरतेचा त्रास होतोय. स्वच्छ ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे आगामी वर्षात तांब्याच्या मागणीत 60% वाढीची अपेक्षा आहे, असं उद्योग तज्ज्ञांनी सांगितलं. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवरती गेलाय, तर विदर्भातील ब्रह्मपुरीत आणि अकोल्याचा पारा 42 डिग्रीवरती पोहोचलाय. महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर घटत असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 2018च्या SRS अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर प्रति 1000 जन्मामागे 19 इतका असून नवजात अर्भक मृत्यूदर 11 इतका आहे.
उन्हाळी गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेनं आणखी 132 विशेष फेऱ्यांची घोषणा केली. त्यामुळे मध्य रेल्वेवरील उन्हाळी विशेष फेऱ्यांची संख्या 986 वरती पोहोचली आहे. या 278 विना आरक्षित फेऱ्या आहेत. मुंबईतील नामजोशी मार्ग बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प अंतिम टप्प्यात आलाय. त्यानुसार 2 इमारतींमधील रहिवाशांना घराचा ताबा एप्रिल 2026 मध्ये दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष बांधकामाला मे महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं सुरुवात होईल. पालिकेनं पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेनंतर आता कोस्टल रोडच्या अंतर्गत मार्गिकांच्या स्वच्छतेचा निर्णय घेतलाय. मात्र या मार्गावरती यांत्रिक झाडूनं घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सफाई केली जाणार आहे. त्यासाठी 3 मोठ्या आणि 2 छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण असून मंगळवार आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. रविवारी बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे उष्मा जास्त जाणवला. रविवारी चंद्रपूरचा पारा राज्यामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअसवरती गेला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या डीजी यात्रा सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून 50% अधिक प्रवासी या सेवेचा वापर करतायत. या सेवेमुळे प्रवाशांचे चेक इन वेगवान होत आहे. तसंच एखाद्या प्रवाशानं जर बॅगेज साहित्य न घेता डीजी यात्राच्या माध्यमातून प्रवेश केला तर अवघ्या 3 मिनिटात त्याला विमानात प्रवेश मिळतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वारंवार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून विद्यापीठ प्रशासनानं एक सुरक्षा हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. शिर्डीमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना दिलासा देणारी 1 रुपयात पीक विमा योजना येत्या काळात खरीपापासून गुंडाळली जाणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय झाला. येत्या खरीपापासून अंमलबजावणी करण्याचे निर्देश 26 मार्च रोजीच्या पत्राद्वारे कृषी विभागानं आयुक्तांना दिले. शिर्डी विमानतळावरनं नाईट लँडिंग झालं. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती एमएडीसीनं हैदराबादहून इंडिगो विमानानं उतरल्यानंतर पहिल्या रात्रीच्या उड्डाणातील प्रवाशांचं स्वागत केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती. मात्र आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं हात वर केल्यामुळे राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झालेत. डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा आणि त्यांची संवेदनशील वित्तीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे महाबँकेनं वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुणे विमानतळावरनं उन्हाळी सत्रातील विमानांच्या उड्डाणांना सुरुवात झाली. नवीन वेळापत्रकानुसार पुणे विमानतळावरनं प्रतिदिन 104 ते 109 हवाई उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत. तर तेवढ्याच प्रमाणात येणाऱ्या विमानांचं देखील नियोजन करण्यात आलं आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी पुनर्वसन आणि एनएमडीपीएल झोपडपट्टी धारकांची पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असताना सुद्धा कागदपत्रे जमा केलेली नाहीत. त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्याची 15 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. भारतीय नौसेनेत अग्निवीर पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेत ऑनलाईन परीक्षा, शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाईन्स कंपनी असलेल्या इंडिगोला आयकर विभागानं दणका दिला. इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागानं तब्बल 944.20 कोटींचा दंड ठोठावल्याचे आदेश जारी केला असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघात येणाऱ्या सुमारे 15,000 इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतरण देण्याची योजना किंवा घोषणा उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी विधिमंडळात करून सुद्धा अद्याप याबाबत अधिसूचना जारी झालेली नाही. त्यामुळे या धोरणाचा खरोखरच फायदा होणार की पुन्हा परिस्थिती जैसे थे राहणार असा संभ्रम रहिवाशांमध्ये. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेलाय. या गाडीचे आरक्षण 2 एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल. राज्यात राबवण्यात येणाऱ्या माता आणि बाल आरोग्य संबंधित विविध कार्यक्रमांमुळे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय. मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश आलंय. त्यामुळे केंद्र शासनाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नवजात बालकांचा मृत्यूदर हा 11पर्यंत कमी करण्यात यश आलंय.
भिवंडी तालुक्यातल्या 60 ते 70 गावांचा केंद्रबिंदू असलेल्या पडघा गावात गुढीपाडव्याच्या निमित्तानं साजरा होणाऱ्या बोहाडा यात्रेत यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत सज्ज आहे। कल्याणच्या रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। प्रवासी घेण्यावरनं मस्करी सुरू असताना 2 रिक्षा चालक भिडले। नांदेड शहरातील आसना नदीवरील पुलावरती असलेल्या झाडांना अचानक आग लागली। पालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली। जळगावच्या पाचोरा महावितरण कार्यालयाच्या स्टोअर गोडाऊनला भीषण आग लागली। स्टोअर रूममधील सामान जळून खाक झालं, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भुसावळमध्ये मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्तानं 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। त्याचसोबत 12 गाड्या ओढण्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला। चिपळूण तालुक्यातल्या मालघर लोहारवाडी इथल्या प्रतीक अजय लटके हा गुरं धुण्यासाठी गेलेला तरुण बैलाची रश्शी हातातून सुटल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। नगर परिषदेनं आपल्या स्पीडबोटनं शोधकार्य करून मृतदेह बाहेर काढला। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आला। यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। राज्यातील धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे वेग वाढल्यामुळे पाणी पातळी वेगानं कमी होऊ लागली आहे। मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। उत्तम आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबईची विकासात चौफेर घोडदौड सुरू आहे। 2030 पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था $1 लाख कोटी करण्याच्या दृष्टीनं धोरणं आखली जात आहेत। मुंबई कुलाबा वांद्रे सिम्स मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिकेवरील मेट्रो सेवेच्या वेळेत आजपासून बदल करण्यात आलाय। आज रमजान ईदच्या दिवशी पहिली मेट्रो सकाळी 8:30 सुटल्याची माहिती MMRCकडून देण्यात येते। जळगावातील फुल मार्केटमध्ये मरीमाता मंदिरापासून भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सिंधी समाज बांधव सहभागी झाले। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीची चैत्र उत्सव 4 एप्रिलपासून यात्रा सुरू होतीये। या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले। या मार्गावरती पूर्ण वेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे। कराड शहरातील ईदगाह मैदानात असलेल्या एका तरुणावरती 5 जणांच्या टोळक्यानं मारहाण करत चाकू आणि कोयत्यानं वार केले। या तरुण गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 5 जणांच्या टोळक्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याचं समोर आलंय। शेवग्याच्या शेंगांना फक्त 15 रुपये किलोचा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय। कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेवगा उत्पादकांवरती मोठं संकट आलंय। दुचाकी विकतानाच 2 हेल्मेट देणं बंधनकारक असणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी नुकतीच नवी दिल्लीत झालेल्या ऑटो समिटमध्ये याची घोषणा केली। 2 व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडियानं सुद्धा या नियमाचं स्वागत केलंय। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टनं एक मोठा निर्णय घेतलाय। आज रमजान ईद साजरी करण्यात येते, तर मंगळवारी बास ईद साजरी केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे 128 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा उत्साह आहे। 23 ते 30 मार्च या कालावधीत 87,496 नवीन वाहनांची नोंदणी राज्य परिवहन विभागाकडे झाली आहे। मुंबईत 9,349 नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झाले। दर्शनासाठी श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्टनं विशेष नियोजन केलंय। पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे। राज्यातील 8 जिल्ह्यामध्ये कर्करोग तपासणीकरता डायग्नोस्टिक कॅन्सर व्हॅन कार्यान्वित करण्यात येणार आहे। त्याकरता सार्वजनिक विभागाने 79 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली। मोबाईल कॅन्सर तपासणी व्हॅन ही सेवा कंत्राटी स्वरूपात राबवली जाणार आहे। दक्षिण मुंबईतील रखडलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी म्हाडाकडनं 754 इमारतींना नवीन पुनर्विकास धोरणांतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या नोटिशीनंतर आतापर्यंत 32 सोसायट्या पुनर्विकासासाठी पुढे आल्या आहेत। या सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी दुरुस्ती मंडळाकडे प्रस्ताव सादर केलेत। वातावरणातील बदलाचा देशभरातील आंबा उत्पादनावरती परिणाम झालाय। 40% उत्पादन कमी झालं असून आवक सुद्धा निम्म्यावरती आली आहे। देश विदेशातील ग्राहकांवरती फळांचा राजा रुसलाय। यावर्षी संपूर्ण हंगामात आंब्याचे दर तेजीत राहणार असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे।
थकीत 4,41,00,000च्या पाणी बिलाबाबत नोटीस बजावून सुद्धा त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा केडीएमसीकडून खंडित करण्यात आला होता. अखेर वरिष्ठ पातळीवरती झालेल्या चर्चेत थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवल्यामुळे हा पाणीपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आलाय. देशातला पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल वॉकवे मुंबईमध्ये तयार करण्यात आलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती तो सगळ्यांसाठी खुला करण्यात आला असून लाकडी पुलाचा हा रस्ता 458 मीटर लांब असून रुंदी 2.5 मीटर इतकी आहे. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत तो चालू असेल.